नमस्कार मित्रांनो, अग्निदेव नॉलेज एक्सप्रेस या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करतो। आपण जे काही सिरीज सुरू केला आहे, तुम्हाला माहीत असेल की आपण जे सायन्स आहे, स्टेट बोर्डचं जे सायन्स आहे, तर स्टेट बोर्डच्या सायन्समध्ये आपण काय करत असतो, 6व्या वर्गापासून तर समोर 10वी 11वी 12वी पर्यंत जो सायन्स आहे तो आपण स्पर्धा परीक्षांसाठी आपण अभ्यास करत असतो। म्हणजे जेणेकरून सायन्सचं स्टेट बोर्डमध्ये काय महत्त्व आहे, म्हणजे स्टेट बोर्डचं तुमच्या आयुष्यात महत्त्व काय आहे आणि सायन्सचे बुक्स वाचताना स्टेट बोर्ड का बरं वाचावं, ह्या सर्व गोष्टीमध्ये महत्त्वाच्या आहेत। आणि मी वन बाय वन आता हा आजचा जो आहे ह्या चॅप्टरचा शेवटचा व्हिडिओ आहे। म्हणजे आपण सांगितलं होतं की 6व्या वर्गापासून आपण सुरू करणार आहे, तर 6व्या वर्गातला हा जो चॅप्टर आहे हा पहिला चॅप्टर होता, याचा आता हा तिसरा पार्ट आहे। म्हणून आपण पहिल्या पार्टमध्ये एअर घेतलं, मग वॉटर घेतलं, आता लँड राहिलं आहे, ठीक आहे। त्या सगळ्या गोष्टी आपण वन बाय वन घेतल्या आणि त्याच्यामध्ये खूप सुंदर कॉन्सेप्ट घेतलं, फॅक्ट घेतलं, या सगळ्या गोष्टी घेतल्या आणि त्याच्यामध्ये आपल्याला कोणता काही पैसा भरायचा आहे का नाही, फ्री ऑफ कॉस्ट आहेत। त्याच्यामुळं जे स्पर्धा परीक्षा करतात त्यांच्यासाठी पण कामाचं आहे, जे पोरं 6व्या 7व्या वर्गात आहेत त्यांच्यासाठी पण कामाचं आहे, येणाऱ्या अपकमिंग जनरेशनसाठी कामाचं आहे, जे कोणी खरंच गरीब आहे, ज्यांना अफोर्डेबल होत नाही एज्युकेशन, त्यांच्यासाठी पण फ्रीमध्ये ते आहे, म्हणून तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे, ठीक आहे। जास्त वेळ घालवत नाही, ह्या सगळ्या गोष्टी मी पहिल्याच व्हिडिओमध्ये घेतलाय। तर आता आपलं मी पहिल्याच वेळेस शिकवताना तुम्हाला सांगितलं होतं, आपल्याला नॅचरल रिसोर्सेस मधला जो पार्ट आहे तो आहे एअर। एअर आपण कुठून घेतो मित्रांनो, ॲटमॉस्फिअर मधून घेतो। ॲटमॉस्फिअर वॉटर कुठून घेतो मित्रांनो, हायड्रोस्फिअर मधून घेतो। ह्या दोन गोष्टी मी ऑलरेडी एक्सप्लेन केल्या व्यवस्थित। आता आपल्याला जो लँड आहे तो कुठं लँड आहे तो आपण कुठून माहीत करून घेत असतो, तो आहे लिथोस्फिअर। लिथोस्फिअर काय आहे, लिथोस्फिअर हवा कुठून भेटत होती, ॲटमॉस्फिअर, वॉटर कुठून भेटत होता, हायड्रोस्फिअर, आणि लँड कुठून भेटणार आहे, लिथोस्फिअर। जर तुम्हाला आठवण असेल तर तुम्ही 5-6व्या वर्गात जेव्हा लहान होता त्यावेळी तुम्ही शिकला असेल, जलावरण, वातावरण, शिलावरण असे जेव्हा शब्द म्हणायचे तर त्यावेळेस आपण शिकलं होतं, ते ॲटमॉस्फिअरला मराठीमध्ये म्हणतात वातावरण, आणि हायड्रोस्फिअरला म्हणतात जलावरण, जलावरण, आणि लिथोस्फिअरला म्हणतात शिलावरण। काय म्हणतात, शिलावरण। ऍक्च्युली लिथॉस म्हणजे दगड होते, हायड्रो म्हणजे वॉटर होते, आणि ॲटमॉस म्हणजे तुम्हाला माहित आहे वातावरण असतं, म्हणून ॲटमॉस्फिअर म्हणजे वातावरण, हायड्रो म्हणजे पाणी, मानला जलावरण, आणि लिथो म्हणजे दगड होतं, म्हणून त्याला शिलावरण, शिल म्हणजे दगडही होते मित्रांनो, म्हणून ते आठवण ठेवायचं। लिथोस्फिअर, हायड्रोस्फिअर आणि ॲटमॉस्फिअर या तीनाचं जर कॉम्बिनेशन केला तर याला म्हणायचं बायोस्फिअर। बायोस्फिअर मग तुम्हाला माहित पाहिजे बायोस्फिअर मध्ये कोणते कोणते घटक येत असतात किंवा फॅक्टर येत असतात, त्याच्यामध्ये ॲटमॉस्फिअर पण इन्क्लूड असतो, हायड्रोस्फिअर पण इन्क्लूड असतो, आणि लिथोस्फिअर पण इन्क्लूड असतो। या बायोस्फिअरला तुम्ही मराठीमध्ये म्हणता जीवावरण। काय म्हणता, रिप्रेन जीवावरण, काय म्हणत असता, जीवावरण म्हणत असता, काय म्हणत असता, जीवावरण। म्हणून तुम्हाला शिकलं असणार, तर आपण जीवावरणाचा अभ्यास करतो, त्याच्यामध्ये वातावरण, जलावरण, शिलावरण या गोष्टी येत असतात। म्हणजे इंग्लिश मध्ये सांगायचं झालं, म्हणजे जेव्हा तुम्ही बायोस्फिअरचा स्टडी करत असता त्यावेळी तुम्हाला ॲटमॉस्फिअर, हायड्रोस्फिअर आणि लिथोस्फिअरचा अभ्यास येत असतो। मग जर तुम्हाला विचारलं बायोस्फिअर मध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी येत असतात, त्याच्यामध्ये ॲटमॉस्फिअर येतं, हायड्रोस्फिअर येतं आणि लिथोस्फिअर येतं। म्हणून ह्या गोष्टी मित्रांनो इम्पॉर्टंट आहेत। ह्या वर्ग जरी 6वा असला ना, वर्ग जरी 6वा असला तरी खूप छान बेसिक आहे, खूपच सुंदर बेसिक आहे। ह्या बेसिक स्पर्धा परीक्षांसाठी खूप महत्त्वाचं असतं, कारण छोट्या छोट्या गोष्टीमध्ये तुम्हाला मार्क्स भेटणारे असतात। म्हणून आता मी तुम्हाला सांगितलं बायोस्फिअर मध्ये कोणत्या गोष्टी येतात, ते ह्या ऍडिशन करून घ्यायचे जेव्हाचे तेव्हा, हे असतं मित्रांनो हे बायोस्फिअरचं। आता याच्यातला आपला पार्ट कोणता शिकायचा आहे, आज लँड आहे। आता लँड शिकायचं तर आपल्याला लिथोस्फिअरचा आपण अभ्यास केला, ठीक आहे। तर लिथोस्फिअर कुठं असतं, बायोस्फिअर मध्ये असतं। मग आता याच्यानंतर आपण जर विचार केला, जर तुम्ही अर्थ सरफेसवर विचार केला तर काय आहे, आपण म्हणतो की अर्थवर 29% काय मित्रांनो लँड आहे, आणि 71% काय आहे, वॉटर आहे। काय म्हणतो आपण, 29% लँड आहे आणि 71% वॉटर आहे। मग तुम्ही हा जो 29% वॉटर लँडचा जेव्हा अभ्यास करता त्यावेळेस माहित पाहिजे की हे लँड म्हणजे नेमकं काय आहे, हे लँडचं फॉर्मेशन कसं होते, म्हणजे जे लँड आहे ते कसं फॉर्म होतं, ह्या सगळ्या गोष्टी आपण वन बाय वन शिकायच्या आहेत। जेव्हा आपण लँडचा अभ्यास करतो त्याच्यामध्ये मी तुम्हाला हे लँड बद्दल सांगितलं, बायोस्फिअर बद्दल सांगितलं। आता उरतं मित्रांनो तिसरा पॉइंट आहे, ज्या वेळेस आपण लँडचा अभ्यास करतो त्यावेळेस त्याच्यामध्ये एक कॉन्सेप्ट आहे, तो आहे सॉइल फॉर्मेशन। काय मित्रांनो, सॉइल फॉर्मेशन म्हणजे मृदा तयार कशी होते, जे माती असतं ना, माती, त्याला सॉइल म्हणजे मृदा कशी तयार होते त्याच्या बाबतीत। आता तुम्हाला सांगायचं झालं, आपल्या धड्याचं नावच काय, नॅचरल रिसोर्सेस, एअर, वॉटर अँड लँड।
हे ज्या गोष्टी शिकत असताना आपल्याला त्याचे महत्त्व समजून घेण्यासाठी, त्याचे का खरंच आपल्या आयुष्यामध्ये किती महत्त्व आहे ते समजून घेण्यासाठी आपल्याला चॅप्टरचा अभ्यास करायचा आहे. मग विचार करा मित्रांनो, तुम्हाला जर मी सांगितलं तर तुम्ही शॉक व्हाल. शॉक काय आहे, जेव्हा आपण एखादी म्हणजे सॉइल फॉर्मेशन होत असते ना नॅचरली, त्यावेळेस 25 सेंटीमीटर म्हणजे 2.5 सेंटीमीटर म्हणजे 2.5 सेंटीमीटर थिक म्हणजे जाड एवढी लेअर जर सॉइलची तयार होण्यासाठी किती वर्ष लागतात? 1000 वर्ष लागते. जवळपास किती वर्ष लागते? 1000 वर्ष लागते. म्हणजे विचार करा, एवढासा एक म्हणजे 2.5 सेंटीमीटरची जर जाडीची जमीन तयार होण्यासाठी, माती तयार होण्यासाठी किती वर्ष लागतात? 1000 वर्ष लागतात. तर विचार करा त्या मातीचं किंवा त्या सॉइलचं किती महत्व असलं पाहिजे आयुष्यामध्ये. म्हणजे ते नॅचरली फॉर्म होण्यासाठी तिला जर 1000 वर्ष लागत असतील, मग त्या 1000 वर्षानंतर तयार होणाऱ्या गोष्टीचं जो संवर्धन आहे, काय आहे? संवर्धन आहे. मृदेची धूप आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला काय केलं पाहिजे? संवर्धन केलं पाहिजे. धूप थांबवली पाहिजे. त्याला सॉइल इरोजन पण म्हणतात इंग्लिशमध्ये. त्या गोष्टी महत्वाच्या आहेत. तर कधी कोणती गोष्ट जेव्हा इन्व्हायरमेंटली विचार करतो ना, तेव्हा तू खूप फॅक्च्युअल असतं, म्हणजे खूप इम्पॉर्टंट असतं. कारण जेव्हा मी सांगितलं तुम्हाला 2.5 सेंटीमीटर थिकची जे आहे काय सॉइल फॉर्म म्हणजे माती जी आहे, थर आहे, तयार होण्यासाठी 1000 वर्ष लागत असतील, तर विचार करा तिची किती खूप सारी किंमत असते, म्हणजे किती व्हॅल्यू आहे त्या गोष्टीला. म्हणून तर गव्हर्नमेंट वगैरे आपले जे प्रोजेक्ट काढत असतात, मृदा संवर्धन करा, मृदेचं इरोजन थांबवा, झाडं लावा. कारण झाडं लावल्यामुळे, फॉरेस्टेशन केल्यामुळे मृदेचं काय होतं मित्रांनो? संवर्धन होत असते. माती वाहून जात नाही, मातीचं अपक्षरण होत नाही, किंवा म्हणजे मातीचं धूप होत नाही. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहे ना, त्या कशासाठी केलं जातं संवर्धन? हे सॉइल फॉर्मेशन जे झालेलं आहे एवढ्या वर्षाचं, ते टिकवून ठेवण्यासाठी काय केलं जातं मित्रांनो? त्या गोष्टी केल्या जातात. जर तुम्हाला सॉइल फॉर्मेशनच झाली नाही, जर तुमच्याकडे लँडच व्यवस्थित राहिली नाही, तर तुम्ही तुमची ॲग्रिकल्चर कामात येणार आहे का नाही? आपण सर्वाइव्ह करू शकत नाही. म्हणून ह्या एन्व्हायरमेंट मधल्या प्रत्येक गोष्टी, नॅचर मधल्या प्रत्येक गोष्टी महत्व आहे. म्हणून आपण एअरचं महत्व समजून घेतलं, वॉटरचं महत्व समजून घेतलं, आणि लँडचं महत्व समजून घेतलं. आता मी 2.5 सेंटीमीटर का म्हटलं? एक्झॅक्ट व्हॅल्यू आहे. मी आपल्या लेक्चरचं पहिलेच सांगितलं, याच्यामध्ये फॅक्ट भेटणार आहे, कॉन्सेप्ट भेटणार आहे. तर म्हणून फॅक्ट काय आहे? 2.5 सेंटीमीटर म्हणजे 2.5 सेंटीमीटर. 2.5 सेंटीमीटर थिक तयार करण्यासाठी 1000 वर्ष लागतात, म्हणजे लागतात. ते सॉइल फॉर्मेशनसाठी ते प्रूफ आहे माझ्याकडे. ठीक आहे, मग तुम्ही क्लेम पण करू शकता. म्हणून मी याच्यावर फोकस करतो. आता मी हे तुम्हाला जे सांगितलं हे कॉन्सेप्ट झालं. काय झालं? हे कॉन्सेप्ट झालं. आणि हे जे सांगितलं ते काय झालं? फॅक्ट झालं. म्हणून मित्रांनो आपल्या लेक्चरमध्ये फॅक्ट आहे, कॉन्सेप्ट आहे, सर्व गोष्टी बेसिक पण आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतरचा कॉन्सेप्ट शिकायचा आहे तो आहे ह्युमस. काय आहे? ह्युमस. सायन्समध्ये ह्युमसला खूप महत्व आहे मित्रांनो. ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये पण ह्युमसला खूप महत्व आहे. ठीक आहे. तर त्याच्यासाठी मित्रांनो आपल्याला ह्युमस शिकायचं. मग आता ह्युमस म्हणजे काय असतं तर लक्षात ठेवा, जे काही जमीन असते ना, ते जमीन असते, त्या जमिनीच्या सरफेसवर पालापाचोळा जेव्हा पडत असतो, त्या पालापाचोळा पडल्यानंतर त्याच्यामध्ये जी काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहे, म्हणजे जीवजंतू आहे, ते जीवजंतू काय करत असतात? जीवजंतू काय करत असतात? हे जे जीवजंतू आहेत, तो हा जमिनीवर पडलेला जो पालापाचोळा आहे, त्या पालापाचोळ्याला कुजवण्याचं काम करत असतात. त्याला इंग्लिशमध्ये डिकम्पोजिशन म्हणत असतात. ह्या डिकम्पोजिशन करणारे जे काही जीवजंतू आहेत त्याला मायक्रोब्स म्हणतात. ह्या मायक्रोब्स काय करतात? ह्या पालापाचोळ्याचा डिकम्पोजिशन करून, म्हणजे कुजवून, त्याच्यामधल्या ज्या काही गोष्टी आहेत, त्या पालापाचोळ्यामधल्या जे न्यूट्रिएंट्स आहेत किंवा जे काही महत्वाचे घटक आहेत, ते त्या जमिनीमध्ये काय करून देत असतात? मिसळून देण्याचं काम करत असतात. तर हा जो मिसळून देण्याचं काम करणारा ह्याचा वरचा थर असतो ना, जमिनीचे वरचा थर, त्याला काय म्हणायचं मित्रांनो? ह्युमस म्हणायचं. काय म्हणायचं? ह्युमस. आणि हा ह्युमस तुमच्या मातीला हवा खेळते ठेवण्यासाठी, पाणी धरून ठेवण्याची कॅपॅसिटी तयार करण्यासाठी महत्वाचं असतं. म्हणून ॲग्रिकल्चरमध्ये जे शेती क्षेत्र आहे त्याच्यामध्ये ह्युमसला काय आहे? खूप महत्व आहे. म्हणून जे पालापाचोळा वगैरे वर जेव्हा जमिनीवर राहते, तो कुजून जेव्हा त्याच्यापासून जे काही महत्वाचे घटक जमिनीत मिसळतात, त्याच्या वरचा जो लेअर असतो त्याला ह्युमस म्हटलं जातं. इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं? ह्युमस. आणि ते करणारे कोण असतात? मायक्रोब्स असतात, म्हणजे जीवजंतू. ते कुजवून घेत असतात, त्याला इंग्लिशमध्ये डिकम्पोजिशन म्हणत असतात. तर मग हा ह्युमसचं जर एवढं महत्व आहे शेती क्षेत्रामध्ये, मग तुम्हाला माहित पाहिजे जे काही सुपीक जमीन आहे ना, फर्टाईल किंवा सुपीक जमीन आहे, त्याच्यामध्ये जवळपास 33 ते 50% काय असतं मित्रांनो? ह्युमसचं प्रमाण असतं. मग जर तुम्हाला प्रश्न विचारला, जे काही फर्टाईल सॉईल आहे किंवा सुपीक जमीन आहे, चांगली जमीन आहे, त्याच्यामध्ये ह्युमसचं प्रमाण किती असतं? तर ते असतं 33 ते 50%. 33 ते 50%. मी तुम्हाला प्रत्येकच वेळे फॅक्ट सांगतोय, प्रत्येकच वेळे काय सांगतोय मित्रांनो?
बेसिक पण सांगण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून तुम्हाला ते समजलं पाहिजे. मग तुम्हाला विचारते कधी कधी सायन्समध्ये ह्युमस म्हणजे काय, ह्युमसमध्ये ते वरचं लेअर असतं जे सॉइलला काय केलं न्यूट्रिएंट आणि प्रोव्हाइड करत असतं, बेनिफिट घटक प्रोव्हाइड करत असतं. ठीक आहे. त्याच्यानंतर हे 6व्या वर्गातलं आपला शेवटचा टॉपिक होता, याच्यामध्ये लँड बाकी होतं म्हणून ते सांगितलं. आता त्याच्यामध्ये त्यांनी दिलं आहे IMD म्हणजे इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट, म्हणजे जे काही इंडियन वातावरण आला जे आपल्याबद्दल फॉरकास्ट सांगत असतात ना, का रे आज पाऊस येणार आहे, उद्या पाऊस येणार आहे, हे भारताबद्दल पूर्ण हवामानाचा जो अंदाज असतो ते सांगणारी जी संस्था आहे ते आहे IMD. तिला म्हणतात इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट. त्याची स्थापना झाली होती 1875. आता हे यावर्षी काय महत्वाचं आहे मित्रांनो, तर 15 जानेवारी 2025ला हिचं 150 वर्ष पूर्ण होणार आहे. म्हणजे यांनी 15 जानेवारी 2024 पासून ते 15 जानेवारी 2025 पर्यंत यांनी आपला 150 वर्ष पूर्ण केल्याचं काय चालू केलंय, म्हणजे वर्ष सेलिब्रेट करत आहेत ते 2024 पासून 2025 पर्यंत, म्हणजे 15 जानेवारी पासून ते 15 जानेवारी इकडे 25 पर्यंत. यांना किती वर्ष झाले याच्या स्थापनेला, तर 150 वर्ष झाले. म्हणून हे वेगवेगळे प्रोग्राम वगैरे सगळं करत असतात. तर त्याच्यामुळे कदाचित तुम्हाला हा IMD बद्दल पुन्हा एक्स्ट्रा प्रश्न पेपरमध्ये विचारू शकतो, म्हणून ते पण महत्वाचं आहे. आणि त्या पुस्तकात ते त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन एवढीच दिली होती, पण मी जे थोडासा रिसर्च केला तेव्हा मला समजलं की 2024 मध्ये 2025 पर्यंत त्याचं 150 वर्ष पूर्ण होणार आहे, म्हणजे चालू झालं, आता 25 मध्ये पूर्ण होतील. म्हणून त्यांनी त्याच्याबद्दल मग मी थोडंसं इन्फॉर्मेशन काढलं, तर ते तुमच्यासाठी महत्वाचं आहे. हेडक्वार्टर पण आहे याचा दिल्लीमध्ये. आता सध्या याचं जे चेअरपर्सन आहेत ते आय थिंक मृत्युंजय महापात्र आहेत. ठीक आहे. तर त्यांच्याबद्दल माहिती ठेवा. हे आपला नॅचरल रिसोर्सेस वर्ग 6वा जरी असला तर तुम्ही 3-4 लेक्चर हे काढून बघितले तर तुम्ही चांगला ऍडव्हान्स सायन्स शिकलाय मित्रांनो, ते लक्षात ठेवा. म्हणून आपला नॅचरल रिसोर्सेस एअर वॉटर अँड लँड हा चॅप्टर इथं संपत आहे. याच्यानंतरचा पुढचा आपण चॅप्टर घेणार आहे. जर व्हिडिओ सगळे आवडले तर व्हिडिओला लाईक करायचं, शेअर करायचं, सबस्क्राईब करायचं, आपल्या सगळ्या जवळच्या मित्रांना पोहोचवायचं, सगळ्यांना शिकू द्या, सगळ्यांचा फायदा होऊ द्या. कारण शिक्षणच मित्रांनो अशी वस्तू आहे एक जे तुम्ही तुमच्याकडे काही नसलं तरी फ्री ऑफ कॉस्ट देऊ शकता. दुसरी वस्तू सहसा आपण देऊ शकत नाही, पण शिक्षण जे आहे ते तुम्ही कोणालाही कधीही आणि कोणत्याही याच्यामध्ये देऊ शकता. आणि माझा पण तोच प्रयत्न आहे. म्हणून द्या सर, तुम्ही जगा आणि दुसऱ्यालाही जगू द्या. धन्यवाद.